अल्कोहोलिक्स अनॉनिमस म्हणजेच बिग बुक प्रकरण 7. इतरांच्या सहकार्याने कार्य. व्यवहार्य अनुभव असे सांगतो की इतर मद्यासक्तांच्या बरोबर कसोशीने काम केल्यामुळे मद्यपानाला जो आळा बसतो तसा दुसरा कशानेही बसत नसेल. इतर मार्ग अपयशी ठरल्यानंतर हे कार्यच उपयोगी पडते. ही आमची 12वी पायरी होय. हा संदेश इतर मद्यासक्तांपर्यंत पोहोचवा. दुसरा कोणीही ज्यावेळी मदत करू शकणार नाही तेव्हा तुम्ही करू शकाल. इतर निकामी ठरले असताना तुम्ही त्यांचा विश्वास संपादन करू शकाल. लक्षात ठेवा, ते फार फार आजारी आहेत. जीवनाला त्यातून नवा अर्थ प्राप्त होईल. लोक सुधारत असलेले पाहणे, इतरांना ते मदत करताना पाहणे, एकाकीपण नष्ट होत असल्याची जाणीव होणे, तुमच्या भोवती बंधुत्वाचे जाळे पसरले पाहणे, मित्रांचे एक मोहोळ तुमच्या सभोवार उभे राहणे, हा अनुभव कोणत्याही परिस्थितीत तुम्ही गमावता कामा नये. आम्हाला माहीत आहे ती गमावण्याची तुमची इच्छा नाही. नव्या लोकांशी आणि परस्परांशी वारंवार भेटीगाठी होणे हा आपल्या जीवनातील एक अमूल्य क्षण आहे. सुधारण्याची ज्यांना इच्छा आहे अशा मद्यप्यांशी कदाचित तुमची ओळख नसेल. काही डॉक्टरांना, धर्मगुरूंना, पाद्र्यांना किंवा हॉस्पिटलना विचारून तुम्हाला ते सापडू शकतील. तुम्हाला मदत करायला त्यांना आनंदच होईल. उपदेशक किंवा सुधारक म्हणून आपला संपर्क सुरू करू नका. दुर्दैवाने त्याबद्दल बरेच पूर्वग्रह अस्तित्वात आहेत. त्या पूर्वग्रहांना चालना मिळाली तर तुमच्या कामात व्यत्यय येईल. धर्मगुरू आणि डॉक्टर हे कार्यक्षम असतात. इच्छा असेल तर तुम्हाला त्यांच्यापासून बरेच काही शिकता येईल. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की मद्यपानाबद्दलच्या तुमच्या अनुभवामुळे इतर मद्यासक्तांना तुमची अपूर्व अशी मदत होऊ शकेल. म्हणून सहकार्य करा, त्यांच्यावर टीका करू नका. सहाय्यभूत होणं हाच एक आमचा हेतू आहे. अल्कोहोलिक्स अनॉनिमससाठी एक संभाव्य अनुयायी तुमच्या दृष्टीपथात आला तर त्याच्याबद्दल जेवढी माहिती करून घेता येईल तेवढी करून घ्या. मद्यपान त्याला सोडावायचे नसेल तर त्याची समजूत घालण्यात वेळ दवडू नका. पुढे येणारी तुम्ही संधी गमवून बसाल. त्याच्या कुटुंबियांसाठी सुद्धा हाच सल्ला देऊ. त्यांनी सहनशील राहिलं पाहिजे, या जाणीवेने की ते आजारी माणसाशी व्यवहार करत आहेत. मद्यपान थांबवण्याची त्याची इच्छा आहे असे काही चिन्ह दिसले तर त्याच्याबद्दल फार मोठी आस्था असलेल्या एखाद्या माणसाशी, बहुशा त्याची पत्नी, बोला. त्याची वागणूक, त्याचे प्रश्न, त्याच्या जीवनाची पार्श्वभूमी, त्याच्या परिस्थितीचे गांभीर्य आणि त्याच्या धार्मिक प्रवृत्ती यांच्याबद्दल तुम्हाला योग्य कल्पना असणं आवश्यक आहे. त्याच्या जागी स्वतःला बसवून त्याच्या बाबतीत कोणता दृष्टिकोन ठेवावा हे ठरवण्यासाठी या माहितीचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल. उलट परिस्थिती झाली तर त्याने तुम्हाला कशा रीतीने वागवले असते हे जाणून घेणे त्याला उपकारकच ठरल्याशिवाय राहणार नाही. काही वेळा मद्यपानात बेहोशीची अवस्था येईपर्यंत थांबणे शहाणपणाचे ठरते. त्याचं कुटुंब यावर आक्षेप घेऊ शकेल. पण धोकादायक शारीरिक परिस्थिती नसेल तर थांबण्याचा धोका पत्करणं अधिक श्रेयस्कर होत. तो बेफाम मद्यपान करीत असताना त्याच्याशी संपर्क साधू नका. अर्थात तो अगदी वेडावाकडा वागत असेल आणि त्याच्या कुटुंबाला तुमची मदत हवी असेल तर मात्र अपवाद करावा लागेल. बेहोशीचा अंत होईपर्यंत किंवा मद्यपानात खंड पडण्याचा लहानसा कालखंड येईपर्यंत थांबा. त्यानंतर त्याच्या कुटुंबाने किंवा एखाद्या मित्राने त्याला विचारावे की बाबा रे, तू कायमचे मद्यपान सोडणार आहेस काय आणि त्यासाठी वाटेल ती उपाययोजना करावयास तयार आहेस काय. तो होय म्हणाला तर मद्यपानाच्या बाबतीत सुधारणा झालेला एक इसम म्हणून तुमच्याकडे त्याचे लक्ष वेधण्यात यावे. तुमची ओळख करून देताना त्याला हे सांगण्यात यावे की सुधारणेच्या कार्यक्रमात दुसऱ्याला मदत करणाऱ्या गटाचे तुम्ही एक घटक आहात आणि त्याची इच्छा असेल तर बंधुत्वाच्या भावनेने तुम्ही त्याच्याशी बोलायला तयार आहात.
त्याला जर तुम्हाला भेटावयाचे नसेल तर त्याच्यावर सक्ती करू नका. त्याच्या कुटुंबियांनीही काहीतरी करण्यासाठी भावनोत्कटतेने त्याला विनवणी करू नये किंवा तुमच्याबद्दल त्याच्याशी फारसे बोलू नये. मद्यपानातील पुढील त्याचा अतिरेक संपेपर्यंत त्यांनी वाट पाहावी. दरम्यान हे पुस्तक त्याच्या नजरेस पडेल अशा रीतीने ते ठेवावयास हरकत नाही. येथे निश्चित नियम असा ठरवता येणार नाही. कुटुंबियांनीच या गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. पण त्यांनी फारच चिंताग्रस्त होऊ नये याबद्दल मात्र त्यांच्याशी आग्रह धरा, कारण त्यामुळे परिस्थितीत अधिकच बिघाड होण्याचा संभव आहे. साधारणतः कुटुंबियांनी तुमची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करू नये. शक्यतोवर कुटुंबियांमार्फत मद्यासक्ताला भेटायचे टाळा. डॉक्टर किंवा एखादी संस्था यांच्यातर्फे संपर्क साधणे अधिक श्रेयस्कर होय. या माणसाला हॉस्पिटलात पाठवण्याची गरज असेल तर त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊ द्यावे. पण अगदीच बेताल झालेला नसेल तर सक्तीने त्याला तिथे नेऊ नये. डॉक्टरनेच शक्य असेल तर त्याला सांगावे की त्याचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने काही उपाययोजना अंमलात आणणं शक्य आहे. तुमच्या संभाव्य उमेदवारात थोडीशी सुधारणा झाली असेल तर डॉक्टरनेच तुमच्या भेटीबद्दल त्याला सूचना करावी. कुटुंबियांशी तुमचं बोलणं झालं असले तरी पहिल्या चर्चेत त्याचा उल्लेख टाळण्यात यावा. या अवस्थेत त्याला कळून येईल की आपल्यावर कोणतेही दडपण आणण्यात येत नाहीये. त्याला वाटेल की आपल्या कुटुंबियांच्या तक्रारींना साथ न देता तुम्ही स्वतंत्रपणे त्याच्याशी युक्तिवाद करत आहात. तो अस्वस्थ असतानाच तुम्ही त्याच्याशी संपर्क साधा. त्याची मनस्थिती नैराश्यपूर्ण असताना तो तुमच्या युक्तिवादाचा अधिक आस्थेने स्वीकार करेल. शक्यतोवर त्याला एकांतातच भेटा. सुरुवातीला सर्वसाधारण स्वरूपाचे त्याच्याशी बोलणं करा. थोड्या वेळानंतर मद्यपानाच्या कोणत्या तरी अवस्थेकडे तुमचं बोलणं वळवा. तुमच्या मद्यपानाच्या सवयी, लक्षणं आणि अनुभव याबद्दल त्याच्याशी बरंच बोला. म्हणजे कदाचित स्वतःबद्दल बोलावयाला त्याला उत्तेजन मिळू शकेल. त्याला बोलायची इच्छा असेल तर त्याला बोलू द्या. म्हणजे पुढे कसे जायचे याबद्दल तुम्हाला चांगली कल्पना येईल. त्याने प्रतिसाद दिला नाही तर तुमच्या मद्यपानाबद्दल बोलताना तुम्ही ज्यावेळी ते सोडले तोपर्यंतच्या साऱ्या अनुभवाचं वर्णन करा. पण त्या क्षणी तुम्ही मद्यपान कसे सोडले याबद्दल काही बोलू नका. तो जर गंभीरपणे ऐकत असला तर मद्याने तुम्हाला ज्या प्रकारच्या यातना दिल्या त्याच्याबद्दल बोला. पण नीतिपाठ देण्याचे, व्याख्यानबाजी करण्याचे मात्र टाळा. त्याची प्रवृत्ती खेळकर असली तर तुमच्या अनुभवांचं विनोदी पद्धतीने वर्णन करा. त्याचेही अनुभव त्याला सांगू द्या. त्याला जेव्हा कळते की तुम्हाला मद्यपानाच्या खेळीविषयी सारं काही माहीत आहे तेव्हा तुम्ही मद्यासक्त होता याची त्याला जाणीव द्या. त्याला सांगा तुम्ही कसे गोंधळून गेला होता आणि अखेरीस आपण आजारी असल्याची तुम्हाला कशी जाणीव झाली. मद्यपान थांबवण्यासाठी तुम्ही जे शर्थीचे प्रयत्न केले त्याबद्दलचा वृत्तांत तुम्ही त्याला सांगा. बेहोश मद्यपानाच्या अधीन होण्यापूर्वी पहिला मद्याचा प्याला ज्या मनस्थितीत तुम्ही घेतला तिचंही तुम्ही त्याच्यापुढे चित्र रंगवा. मद्यासक्ततेबद्दलच्या प्रकरणात आम्ही जसं केलं आहे तसंच तुम्ही करा अशी आमची सूचना आहे. तो मद्यासक्त असेल तर लगेच त्याची समजूत पटेल. तुमच्या मानसिक विसंगतीशी आपल्या मानसिक विसंगतीचे तो नाते जोडेल. तो खरा मद्यासक्त आहे ही तुमची खात्री पटल्यानंतर त्या रोगाच्या निराशाजनक प्रवृत्तीबद्दल तुम्ही बोलू लागा. तुमच्या प्रत्यक्ष अनुभवावरून तुम्ही त्याला दाखवून द्या की त्या पहिल्या मद्याच्या प्याल्याच्या भोवती जी विचित्र मानसिक अवस्था अस्तित्वात असते त्यामुळे आपल्या इच्छाशक्तीच्या नित्यनैमित्तिक व्यापारातच अडथळा निर्माण होतो. तुमच्या वार्तालापाच्या या अवस्थेत या पुस्तकाचा उल्लेख करू नका. पण त्याने ते पाहिलं असेल आणि त्यावर चर्चा करायची त्याची इच्छा असली तर मात्र गोष्ट वेगळी आहे. पण तो मद्यासक्त आहे असा त्याच्यावर आरोप करण्याचे मात्र टाळा. त्याबाबतीत तुम्हाला बरंच काळजीपूर्वक वागावं लागेल हे लक्षात ठेवा. तो काही निर्णय घ्यावयाचा तो त्याला घेऊ द्या. आपलं मद्यपान
आपल्याला नियंत्रित ठेवता येईल या कल्पनेलाच त्याला जर चिकटून राहायचं असेल तर त्याला सांगा होय, हेही शक्य आहे. तो फारच मद्यासक्त नसला तर. पण त्याला एक गोष्ट मात्र आग्रहाने सांगा की तो जर गंभीरपणे या रोगाच्या अधीन झाला असेल तर स्वतःच्या इच्छेने त्याला या रोगावर मात करणं अशक्यप्राय आहे. मद्यासक्तता हा एक आजार आहे, जीवघेणा आजार आहे. हे मात्र त्याच्यापाशी सतत बोलत राहा. त्याच्या जोडीला शरीर आणि मन यांची अवस्था काय होते त्याबद्दलही बोला. मुख्यतः तुमच्या व्यक्तिगत अनुभवावर त्याचं लक्ष केंद्रित करा. आपल्या भवितव्याची ज्यांना कधीही जाणीव होत नाही असे अनेक लोक नाश पावलेले आहेत, त्याचे त्याच्याशी स्पष्टीकरण करा. काहीतरी चांगला हेतू साध्य होईल असे वाटल्याशिवाय डॉक्टर आपल्या मद्यासक्त रोग्यांना सारे सत्य उघड करून सांगायला तयार होत नाहीत. हे खरं आहे. पण तुम्ही मात्र मद्यासक्त लोकांच्या पुढे जी दारुण निराशा उभी राहिलेली असते तिच्याबद्दल बोलू शकता. कारण तुम्ही त्यांच्या सोडवणुकीचा मार्ग त्यांना दाखवून देणार आहात. लवकरच तुमचा मित्र तुमच्याकडे कबुली द्यायला प्रवृत्त होईल की त्याच्यामध्ये सर्वच नसल्या तरी बऱ्याच मद्यासक्ततेच्या प्रवृत्ती आहेत. त्याचा स्वतःचा डॉक्टर जर त्याला सांगायला तयार असेल की तो मद्यासक्त आहे तर फारच चांगलं. तुमच्या छत्राखाली आलेल्या तुमच्या मद्यासक्त मित्राने आपल्या अवस्थेबद्दल सर्वस्वी कबुली दिली नसेल, पण तुम्ही रोगापासून कसे मुक्त झाला हे जाणून घेण्याची मात्र त्याच्यामध्ये फार उत्सुकता निर्माण झालेली आहे. स्वतःच्या इच्छेने त्याला हा प्रश्न विचारू द्या. मग तुमच्या बाबतीत काय घडले ते तंतोतंत तुम्ही त्याला सांगा. आध्यात्मिक प्रवृत्तीवर यावेळी खुलेपणाने भर द्या. तो इसम जर अज्ञेयवादी वा नास्तिक असेल तर त्याला ठासून सांगा की परमेश्वराबद्दल तुमची जी कल्पना आहे तिच्याशी त्याने सहमत होण्याचे कारण नाही. त्याला वाटेल ती कल्पना त्याने स्वीकारावी. अर्थात त्याला ती कल्पना योग्य वाटली पाहिजे. मुख्य गोष्ट ती ही की आपल्यापेक्षा श्रेष्ठतर अशी एक शक्ती आहे यावर श्रद्धा ठेवायला तो तयार असला पाहिजे आणि आध्यात्मिक तत्वानुसार वागायला त्याने मान्यता दिली पाहिजे. अशा तऱ्हेच्या व्यक्तीबरोबर व्यवहार करताना आध्यात्मिक तत्वे विशद करण्यासाठी तुम्ही दैनंदिन व्यवहारातील भाषा वापरणं अधिक श्रेयस्कर होईल. काही धार्मिक शब्दप्रयोग आणि कल्पना यांच्याबद्दल त्याचा गोंधळ झाला असणे शक्य आहे. तेव्हा त्याच्याबद्दल जर त्याचा काही पूर्वग्रह झाला असेल तर तो उकरून काढण्यात काही अर्थ नाहीये. या तत्वांबद्दल तुमच्या निष्ठा काहीही असोत, त्याच्यासमोर हे प्रश्न उकरून काढू नका. तुमच्या समोरील संभाव्य मद्यासक्त एखाद्या धर्मपंथाचा अनुयायी असू शकेल. त्याचे धार्मिक शिक्षण आणि संस्कार तुमच्यापेक्षाही फार उच्च दर्जाचे असणे शक्य आहे. त्या दृष्टीने तो असा विचार करील की त्याच्यापेक्षा अधिक ज्ञान तुम्ही काय देऊ शकणार. परंतु त्याला कुतूहल वाटेल ते या गोष्टीचं की त्याच्या स्वतःच्या निष्ठा फलप्रूफ का झाल्या नाहीत आणि तुमच्या मात्र इतक्या चांगल्या रीतीने कारणे का लागल्या आहेत. केवळ श्रद्धा ही अपुरी पडते या सत्याचा तो एक उदाहरणही असू शकेल. श्रद्धा ही चैतन्यमय होण्यासाठी तिला स्वार्थत्याग आणि निस्वार्थी विधायक कृती यांची ही जोड मिळाली पाहिजे. तुम्ही धर्माचे शिक्षण देण्यासाठी त्याच्याजवळ कबूल करा, पण त्याला या गोष्टीची मात्र जाणीव करून द्या की त्याची श्रद्धा आणि ज्ञान कितीही सखोल असलं तरी ते कृतीत मात्र त्याला उतरवता आलेलं दिसत नाही. कारण ते घडलं असतं तर त्याने मद्यपान केलं नसतं. कदाचित तुमची कहाणी ऐकून त्याला या तत्वांचं इतके चांगले ज्ञान झाले आहे की तत्व आचरणात आणण्याच्या बाबतीत त्याला का अपयश आले हे त्याला कळून येईल. आम्ही कोणत्याही विशिष्ट धर्मपंथाचे प्रतिनिधी नाही. बहुतेक धर्मपंथांमध्ये समाविष्ट असलेल्या या सर्वसाधारण तत्वांची आम्ही कास धरत असतो. कृतीच्या कार्यक्रमाची रूपरेषा त्याच्यासमोर ठेवा. ती ठेवताना स्वतःचे मूल्यमापन तुम्ही कसे केलेत, भूतकाळातील समस्यांचा तुम्ही उलगडा कसा केला आणि आता त्याला सहाय्यभूत होण्यासाठी तुम्ही
इतकं का झटत आहात याचे त्याच्यासमोर स्पष्टीकरण करा. त्याला हेही कळणं महत्त्वाचं आहे की हा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे कार्य तुम्ही करत आहात ते तुमच्या स्वतःच्या सुधारणेच्या बाबतीतही मोलाचा वाटा उचलणारं आहे. खरं सांगायचं तर तुम्ही त्याला जी मदत करत आहात त्यापेक्षा अधिक मदत तो तुम्हाला देत आहे. त्याच्यापुढे स्पष्ट करा की तुमचे त्याच्यावर काहीही ऋण नाही आणि तुमची एवढीच आशा आहे की आपल्या अडचणीतून बाहेर पडल्यानंतर तो इतर मध्यासक्तांना मदत करण्याचा प्रयत्न करेल. आपल्या स्वतःच्या कल्याणापेक्षा दुसऱ्याचं कल्याण अग्रभागी ठेवणं किती महत्त्वाचं आहे याची त्याला कल्पना येऊ द्या. त्याला स्पष्ट सांगा की त्याच्यावर कोणतेही दडपण नाही आणि त्याची इच्छा नसेल तर त्याने तुम्हाला पुन्हा भेटूही नये. हा वार्तालाप बंद करायचं त्याने ठरवलं तर तुम्हाला संताप येण्याचं कारण नाही, कारण तुम्ही त्याला जेवढी मदत केली त्यापेक्षा त्याने तुम्हाला अधिक मदत केलेली आहे. तुमचं बोलणं सुज्ञपणाचं, शांत आणि मानवी समजुतीने भरलेले असेल तर तुम्ही कदाचित एक मित्र मिळवल्यासारखं होईल. मध्यासक्ततेच्या प्रश्नावर तुम्ही त्याची मनःशांती नाहीशी केली असेल, पण ते चांगलंच आहे असं म्हणावं लागेल. त्याला जितकं नैराश्यपूर्ण वाटेल तितकं अधिक चांगलं. तो तुमच्या सूचनांप्रमाणे वागण्याची अधिक शक्यता आहे. तुमचा उमेदवार तुम्हाला कारणं देण्याचा संभव आहे की सारा कार्यक्रम अंमलात आणण्याची त्याला का जरुरी नाही. कडक गृहसफाईच्या विचारांबद्दल तो बंड करून उठणं शक्य आहे, कारण त्याला इतरांशी चर्चा करण्याची आवश्यकता असते. अशा मतांचा विरोध करू नका. त्याला सांगा की एकेवेळी आपल्यालाही तसंच वाटत होतं, पण तुम्ही कृती केली नसती तर इतकी प्रगती तुम्ही करू शकला असता किंवा काय शंकाच आहे. तुमच्या पहिल्या भेटीतच अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बंधुत्वाबद्दल तुम्ही त्याला सांगा. त्याने जर आस्था दाखवली तर या पुस्तकातील प्रत त्याला वाचण्यासाठी द्या. तुमच्या मित्राला स्वतःबद्दल आणखी काही बोलायचं असेल तर ठीक आहे, पण त्याच्या स्वागतासाठी त्याच्यावर फार मोठा भार टाकू नका. विचार करायला त्याला संधी द्या. तुम्ही त्याच्यापेक्षा आणखी काही वेळ राहिलात तर त्याला वाटेल की त्या दिशेने आपला संवाद चालू ठेवू द्या. काही वेळा नवीन माणूस घाईने पाऊल टाकू पाहतो आणि तुम्हालाही त्याला तसे करावयाला देण्याचा मोह होतो. काही वेळा ते चुकीचे ठरते. पुढे काही भानगड झाली तर तो तुम्हाला दोष देताना म्हणेल की तुम्ही उगाचच धिसाडघाई केली. मध्यासक्तांना सुधारण्याच्या बाबतीत तुम्ही धर्मनिष्ठांना साजेशी किंवा सुधारकांची भावनोत्कटता दाखवली नाहीत तर अधिक यश मिळू शकेल. मध्यासक्तांशी बोलताना नैतिक वा आध्यात्मिक शिखरावरून त्यांना संदेश देण्याचे प्रयत्न करू नका. फक्त आध्यात्मिक साधनं त्याच्या पाठीसाठी त्याच्यापुढे ठेवा. त्याच्या पाहणीसाठी त्याच्यापुढे ठेवा. तुमच्या बाबतीत आध्यात्मिकता कशी उपयोगी पडली हेच त्याला दाखवा. मैत्री आणि बंधुत्व यांची त्याला ग्वाही द्या. त्याला एवढंच आश्वासन द्या की त्याला सुधारायचं असेल तर तुम्ही त्याला वाटेल ती मदत द्यायला तयार आहात. तुम्ही जो सोडवणुकीचा मार्ग हाती घेतला आहे त्याबद्दल त्याला आस्था वाटली नाही. त्याच्या आर्थिक अडचणीत तुम्ही त्याला सावकार म्हणून सहाय्य करावे किंवा मद्यपानात बेहोश झाल्यानंतर केवळ नर्स म्हणून त्याच्याशी वागावे अशीच जर त्याची अपेक्षा असली तर त्याचे मन बदलेपर्यंत तुम्ही त्याचा नाद सोडलेलेच बरे. आणखी काही इजा झाल्यानंतर तो आपोआप तुमच्याकडे वळेल. त्याला कळकळीची आस्था वाटू लागली आणि तुम्हाला पुन्हा भेटण्याची त्याने उत्सुकता दाखवली तर दरम्यान त्याला हे पुस्तक वाचायला सांगा. ते केल्यानंतर या मार्गाने पुढे जायचे किंवा नाही हे त्यानेच ठरवलं पाहिजे. त्याला तुम्ही त्याच्या पत्नीने किंवा मित्रांनी गळ घालता कामा नये. त्याला जर परमेश्वराचा शोध घ्यायचा असेल तर त्याच्याबद्दलची इच्छा त्याच्या अंतःकरणातून आली पाहिजे. त्याला वाटले की हे कार्य दुसऱ्या रीतीने त्याला करता येईल किंवा दुसरा आध्यात्मिक पंथ त्याला अधिक पसंत पडला तर त्याच्या सत्सद विवेक बुद्धीला कौल घेण्यासाठी त्याला उत्तेजन द्या. परमेश्वरावर
काही आमचा मालकी हक्क नसतो. आमच्या बाबतीत यशस्वी झाला तो मार्ग आम्ही दाखवतो, एवढेच. पण त्याला एवढी जाणीव मात्र करून द्या की आम्हा मद्यासक्तांमध्ये एक समान नातं असतं आणि कोणत्याही परिस्थितीत तुमची त्याच्या बाबतीत मैत्रीची भावना कायमच राहील. बस तेवढ्यावर तुम्ही त्याला सोडून द्या. तुम्हाला ज्या मद्यासक्ताबद्दल आशा वाटते त्याने लगेच प्रतिसाद दिला नाही म्हणून तुम्ही निराश होऊ नका. दुसरा एखादा मद्यासक्त शोधा आणि पुन्हा प्रयत्न करा. अतिशय हातगाईला आलेला दुसरा मद्यासक्त तुम्हाला निश्चित आवडेल आणि तुम्ही केलेल्या मैत्रीचा हात तो उत्सुकतेने हाती घेईल. आपल्याबरोबर जो राहू इच्छित नाही आणि काम करू शकत नाही अशा माणसाचा पाठलाग करण्यात वेळेचा निष्कारण अपव्यय होतो, अशी आमची भावना आहे. अशा माणसाला काही काळ बाजूला ठेवले तर लवकरच त्याला कळून येईल की स्वतःच्या प्रयत्नाने तो सुधारू शकत नाही. एकाच विशिष्ट व्यक्तीवर बराच काळ घालवणं म्हणजे दुसऱ्या एखाद्या मद्यासक्ताला जीवन जगण्याची आणि सुखी होण्याची संधी नाकारण्यासारखं आहे. आमच्या एका सहकार्याला पहिल्या 5-6 मद्यासक्तांना सुधारण्याच्या बाबतीत अपयश आलं. तो नेहमी म्हणतो की त्याच्यावरच त्याने लक्ष केंद्रित केलं असतं तर कालांतराने दुसरे जे अनेक लोक सुधरून बाहेर पडले त्यांना ही संधी मिळण्यापासून ते वंचित झाले असते. आता असे समजा की तुम्ही एखाद्या माणसाची पुन्हा भेट घेत आहात. त्याने हे पुस्तक वाचलं आहे आणि तो म्हणतो की सुधारणेच्या कार्यक्रमाच्या 12 पायऱ्यांचे आचरण करायला तो तयार आहे. तुम्हाला स्वतःला या कार्यक्रमाचा अनुभव असल्यामुळे तुम्ही त्याला बराच व्यवहार्य सल्ला देऊ शकाल. त्याला एवढंच कळू द्या की तो निर्णय घ्यावयाला आणि आपली कहाणी सांगायला तयार असेल तर तुम्ही मदतीला त्याच्यापाशी उभे आहात. पण त्याला दुसऱ्यांचा सल्ला घेणं अधिक पसंत असेल तर तुम्ही त्याला आग्रह मात्र करू नका. कदाचित तो आर्थिक दृष्टीने फार अडचणीत असेल आणि घरचा त्याचा आसराही नाहीसा झालेला असेल. असं असेल तर तुम्ही त्याला काम मिळवून देण्याच्या बाबतीत किंवा काही आर्थिक सहाय्य देण्याच्या बाबतीत सहाय्यभूत होऊ शकाल. पण त्यासाठी तुमचे कुटुंबीय किंवा सावकार यांना जे पैसे मिळायला पाहिजेत ते त्याच्यापासून हिरावून घेऊ नका. कदाचित त्या माणसाला तुमच्या घरी काही दिवस आश्रय द्यावासा तुम्हाला वाटेल. त्या बाबतीत सारासार विचाराने वागा. तुमचे कुटुंबीय त्याचे स्वागत करतील आणि तो पैसा, आसरा किंवा तुमचे नातेसंबंध यांच्यासाठी तुमच्यावर दडपण आणत नाही याबद्दल खात्री करून घ्या. ही खात्री करून नुकसानच करीत आहात असे समजा. फसवणूक करण्याची तुम्ही त्याला एक परीने संधीच देत आहात. त्या दृष्टीने त्याच्या सुधारण्यासाठी नव्हे तर त्याच्या नाशासाठीच तुम्ही मदत करीत आहात असे प्रत्ययास येईल. या जबाबदाऱ्या तुम्ही टाळू नका. पण त्या घेतल्या तर आपण योग्य पावले टाकत आहे याची खात्री करून घ्या. इतरांना मदत करणं हा तुमच्या सुधारणेचा पाया आहे. केव्हा तरी एकदा कनवाळूपणाची कृती करून भागणार नाही. वेळ पडेल तर दर दिवशी दुःखितांना उदार आश्रय देण्याची कामगिरी तुम्हाला बजवावी लागेल. त्यासाठी अनेक रात्रीच्या झोपा गमावणं, तुमच्या सुखात बराच मोठा व्यत्यय, तुमच्या उद्योगधंद्यात खंड अशा अडचणींना तुम्हाला तोंड द्यावं लागेल. त्यासाठी पैसे आणि घर यांच्यामध्ये भागीदारी, प्रक्षुब्ध पत्नी आणि नातलग यांच्याशी विचारविनिमय, पोलीस कोर्ट, सेनेटोरियन्स, हॉस्पिटले, तुरुंग आणि विश्रामधामे यांना असंख्य वेळा भेटी ह्याही गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. तुमचा टेलिफोन दिवस आणि रात्र केव्हाही खणखणेल. तुमची पत्नी काही वेळा आपली उपेक्षा होत आहे अशी तक्रार करेल. बेहोश मद्यपी तुमच्या घरातील फर्निचरचा विध्वंस करेल किंवा एखादा गालिचा जाळून टाकेल. तो अति प्रक्षुब्ध झाला तर त्याच्याशी तुम्हाला झटापटही करावे लागेल. काही वेळेला तुम्हाला डॉक्टरांना बोलवून त्याच्या मार्गदर्शनानुसार मद्यासक्ताला झोपेच्या गोळ्या द्याव्या लागतील. दुसऱ्या वेळी तुम्हाला पोलीस व ॲम्ब्युलन्स यांची मदत घ्यावी लागेल. वेळोवेळी अशा परिस्थितीला तुम्हाला तोंड द्यावं लागेल. मद्यासक्ताला एकाच वेळी बराच काळ घरी राहायला
आम्ही क्वचितच परवानगी देतो. त्याच्या दृष्टीने ते बरे नव्हे आणि काही वेळा कुटुंबात गंभीर गुंतागुंत निर्माण होण्याचा संभव असतो. मद्यासक्त इसम प्रतिसाद देत नसला तरी त्याच्या कुटुंबाची उपेक्षा करण्याचे तुम्हाला कारण नाही. त्यांच्याशी तुमची मैत्री कायम ठेवा. तुमच्या जीवन पद्धतीची त्या कुटुंबाला तुम्ही गोडी लावा. त्यांनी आध्यात्मिक तत्वांचा स्वीकार करून त्यानुसार वर्तन केले तर कुटुंब प्रमुखावर त्याचा परिणाम होऊन तो सुधारण्याची अधिक शक्यता आहे. आणि तो मद्यपान करीतच राहिला तर त्याच्या कुटुंबाला आपले जीवन अधिक सुसह्य वाटेल. जो मद्यासक्त सुधारण्याला समर्थ आणि तयार असतो त्या प्रकारच्या माणसाला अगदी किरकोळ स्वरूपाच्या थोड्याफार दानधर्माची आवश्यकता असते किंवा गरज असते. जे लोक मद्यावर विजय मिळवण्यापूर्वीच पैसा व आसरा यांच्यासाठी आक्रोश करतात ते चुकीच्या मार्गावर आहेत असं समजावं. परंतु तरीसुद्धा वेळच पडली तर याच गोष्टी त्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही अगदी अत्यंतिक टोकाला सुद्धा जातो. हे विसंगत आहे असे कोणाला वाटेल, पण आम्हाला वाटते हे विसंगत नाही, आवश्यकच आहे. देण्याचा प्रश्न महत्त्वाचा नाही, पण केव्हा आणि कसं द्यायचं हे महत्त्वाचं आहे. अपयश आणि यश त्यातूनच अनेक वेळा फरक होतो. आपले काम सेवेच्या पातळीवर आम्ही नेतो त्या क्षणी मद्यासक्त इसम परमेश्वराऐवजी आपल्यावर अवलंबून राहायला सुरुवात करतो. तो या ना त्या गोष्टीसाठी हकाटी करू लागतो आणि त्याचा दावा असा असतो की आपल्या आर्थिक गरजा पुरवल्या गेल्याशिवाय आपल्याला मद्यावर मात करता येणार नाही. हे सत्य पचनी पडण्यासाठी आमच्यापैकी काही लोकांनी जबर आघात सहन केलेले आहेत. कामधंदा असो नसो, पत्नीचे काही हो, परमेश्वरावर हवाला ठेवण्यापूर्वी आम्ही इतरांवर अवलंबून राहिलो तर आमचं मद्यपान सुटत नाही. प्रत्येक माणसाच्या जाणीवेत ही कल्पना जळजळीतपणे उतरवा की कोणत्याही मध्यस्थीशिवाय तुम्हाला बरं होता येईल. फक्त एकच अट त्यानं मानली पाहिजे आणि ती ही की परमेश्वरावर विश्वास ठेवणं आणि आपलं घर स्वच्छ करणे. आता कौटुंबिक प्रश्न. घरामध्ये घटस्फोट, फारकत किंवा नुकतेच तंग संबंध यांचा उद्भव झालेला असेल. तुमच्या मित्राने कुटुंबासाठी जी भरपाई करायची ती केल्यानंतर आणि ज्या नव्या तत्वानुसार तो जीवन जगू पाहत आहे त्याचे कुटुंबाला अगदी विस्तृत स्पष्टीकरण केल्यानंतर त्याने ही तत्व आपल्या घरी आचरणात आणायला सुरुवात करावी. अर्थात घर असण्याचे त्याचे भाग्य असले तर त्याचे कुटुंब अनेक दृष्टींनी दोषी असले तरी त्याने त्याच्याकडे लक्ष देऊ नये. त्याने आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक प्रगतीवरच लक्ष केंद्रित करावं. युक्तिवाद आणि दोष दिग्दर्शन या गोष्टी प्लेगप्रमाणे टाळल्या पाहिजेत. अनेक घरांमध्ये हे करणं कठीण असतं, पण इष्ट परिणाम घडून यावे असं जर वाटत असेल तर ते केलंच पाहिजे. काही महिन्यांपर्यंत या गोष्टी कसोशीने केल्या गेल्या तर त्या माणसाच्या कुटुंबावर फार मोठा परिणाम घडून आल्याशिवाय राहणार नाही. परस्परांमध्ये दुवा जुळवण्याची अणुमात्रही शक्यता नसलेल्या लोकांनाही एकदम आढळून येतं की एकत्र येण्याच्या दृष्टीने आवश्यक असा पाया प्रकट होऊ शकतो. हळूहळू कुटुंबाला आपले दोष दिसणे आणि त्यांनी त्यांची कबुली देणे शक्य असतं. त्यांच्याबद्दल मग सहानुभूतीच्या आणि मैत्रीच्या वातावरणात चर्चा करता येते. कुटुंबाला स्पष्ट असे परिणाम दिसून आले की ते कदाचित हीच पद्धत चालू ठेवण्याचा संभव आहे. या सर्व गोष्टी नैसर्गिकपणे आणि काळाच्या ओघात घडून येतील. पण मद्यासक्तीने कोणी काय म्हणतो व करतो याकडे दुर्लक्ष करून आपण मद्यविरहित दयाळू आणि मदतीला तत्पर आहोत याचा पुरावा देणारे आचरण चालूच ठेवले पाहिजे. अर्थात आपण सर्वजण अनेक वेळा या आदर्शापासून फार ढळलेले दिसून येतो. पण जे नुकसान झाले असेल ते आपण ताबडतोब भरून टाकलं पाहिजे. नाहीतर मद्यपानात बेहोश होण्याची शिक्षा आपल्याला भोगावी लागेल. घटस्फोट व फारकत यांचा प्रश्न विचारात घ्यायचा झाला तर त्यात जोडप्याने एकत्र येण्यात
अयोग्य घाईगर्दी करू नये. त्या माणसाला आपल्या सुधारण्याबद्दल पूर्ण खात्री असली पाहिजे. पत्नीने त्याच्या नव्या जीवन पद्धतीचे परिपूर्ण ज्ञान करून घेतले पाहिजे. त्यांना त्यांचा जुना संबंध पुन्हा प्रस्थापित करावायचा असेल तर जुना संबंध चांगल्या रीतीने टिकला नाही यासाठी नवा संबंध जास्त चांगल्या पायावर उभा करायला पाहिजे. याचा अर्थ एक नवा दृष्टिकोन आणि एक नवी भूमिका सर्व बाबतीत घ्यायला पाहिजे. काही वेळा सर्व संबंधितांच्या हिताच्या दृष्टीने त्या जोडप्याने अलगच राहणं बरं. या बाबतीत कोणताही नियम ठरवून देता येणार नाही, हे उघड आहे. मध्यासक्ताने दिवसामागे दिवस आपला कार्यक्रम चालू ठेवावा. एकत्र राहण्याची वेळ जेव्हा येईल तेव्हा ती दोन्ही पक्षांना स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मध्यासक्ताने असे म्हणता कामा नये की आपले कुटुंब परत आल्याशिवाय आपण सुधारू शकणार नाही. काही प्रसंगी या ना त्या कारणासाठी पत्नी कधीच परत येणार नाही. तुमच्या मित्राला पुन्हा पुन्हा ही जाणीव करून द्या की त्याची सुधारणा लोकांवर अवलंबून नाही, ती त्याचे परस्परांशी जे संबंध जुळतील त्यावर अवलंबून आहे. आम्ही असे लोक सुधारलेले पाहिलेत की ज्यांची कुटुंब मुळीच परत आली नाहीत. आम्ही असेही लोक पाहिले आहेत की ज्यांचे कुटुंब फार लवकर परत आले म्हणून त्यांची पुन्हा मद्यपानात घसरण झालेली आहे. तुम्ही आणि तुमचा नवा मित्र या दोघांनीही आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर दिवसामागून दिवस वाटचाल केली पाहिजे. तुम्ही नेटाने मार्गक्रमण चालू ठेवलं तर अलौकिक गोष्टी घडून येतील. आम्ही जेव्हा मागे दृष्टिक्षेप टाकतो तेव्हा आम्हाला जाणीव होते की आम्ही परमेश्वराच्या स्वाधीन आमचं जीवन केल्यानंतर ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या त्या आम्ही ज्या गोष्टींची योजना केली असती त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक चांगल्या होत्या. श्रेष्ठ तर शक्तीच्या आदेशांचं पालन करा आणि लवकरच तुम्ही एका नव्या आणि आश्चर्यजनक जगात राहूच लागाल. मग तुमची सध्याची अवस्था कशी का असेना. एकदा माणूस आणि त्याचं कुटुंब यांच्याबरोबर तुम्ही काम करीत असताना त्यांच्या भांडणात सहभागी न होण्याबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नाहीतर त्याला सहाय्यभूत होण्याची संधी तुम्ही बिघडवून टाकाल. तथापि या माणसाच्या कुटुंबाच्या मनावर हे मात्र तुम्ही बिंबवले पाहिजे की तो एक फार आजारी माणूस आहे आणि त्याला त्याप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. खुनची चीड व मत्सर यांच्या भावना त्याच्या विरुद्ध निर्माण करण्याच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियांना कडक इशाराही तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही त्यांना हे पटवून दिलं पाहिजे की त्याच्या चारित्र्याचे दोष एका रात्रीत लुप्त होणारे नाहीत. त्यांना दाखवून द्या की त्याने विकासाच्या कालखंडात प्रवेश केलेला आहे. त्याच्या बाबतीत ते जेव्हा अधीर होतात तेव्हा त्यांना एक गोष्ट लक्षात ठेवायला सांगितली पाहिजे आणि ती त्यांच्या मद्यविरहित जीवनाच्या अपूर्वाईची होय. तुमचे स्वतःचे कौटुंबिक प्रश्न सोडवण्यात तुम्ही यशस्वी झाला असाल तर या नवोदिताच्या कुटुंबियांना हे कसे घडले याबद्दलची माहिती द्या. या मार्गाने त्यांच्याबद्दल टीका करत न बसता तुम्हाला त्यांना योग्य मार्गावर ठेवता येईल. तुम्ही आणि तुमच्या पत्नीने तुमच्या अडचणी कशा दूर केल्या याबद्दलची कहाणी ही अनाप टीकेपेक्षा खात्रीने अधिक मोलाची ठरेल. आम्ही आध्यात्मिकदृष्ट्या समर्थ झालो असे मानले गेले तर मद्यासक्त लोकांना वर्ज्य म्हणून मानल्या गेलेल्या अनेक गोष्टी आम्ही करू शकतो. लोकांचं असं म्हणणं आहे की जेथे मद्य दिले जाते तेथे आम्ही जाता कामा नये, मद्य घरात ठेवता कामा नये, मद्य घेणाऱ्या मित्रांना आम्ही टाळलं पाहिजे, मद्यपानाचे देखावे समाविष्ट असलेले चित्रपट पाहणे आम्ही टाळले पाहिजे, गुत्त्यात आम्ही जाता कामा नये. आम्ही मित्रांच्या घरी गेलो तर त्यांनी मद्याच्या बाटल्या लपवल्या पाहिजेत. आम्ही मद्याबद्दल विचार करता कामा नये किंवा मद्याची आम्हाला कोणी आठवण करून देता कामा नये. आमचा अनुभव असे सांगतो की असे असलेच पाहिजे असे मुळीच नव्हे. ही परिस्थिती प्रत्येक दिवशी आम्हाला अनुभवावी लागते. ज्या मद्यासक्ताला तिला तोंड देता येत नाही त्याचे मन अद्यापही मद्यासक्त आहे. त्याच्या आध्यात्मिक प्रवृत्तीमध्ये काहीतरी उणीव आहे असंच म्हणावे लागेल. त्या परिस्थितीत मद्यविरहित राहण्याची संधी त्याला मिळेल.
ती ग्रीनलँडमधील एखाद्या पर्वत शिखरावरील क्लबमध्येच होय आणि तेथेही एखादा एस्किमो स्कॉचची बाटली घेऊन प्रकट होईल आणि सारेच ओफच होईल. मद्यापासून आपला नवरा वाचावा या हेतूने दूरच्या ठिकाणी पाठवणाऱ्या एखाद्या स्त्रीला त्या बाबतीत विचारा म्हणजे झालं. आमची अशी श्रद्धा आहे की या आजारी इस्माला मद्याच्या मोहापासून वाचवण्यासाठी त्याच्या भोवती कडोकोट बंदोबस्त उभा करण्याची योजना ही सर्वस्वी अपयशीच ठरेल. मद्यासक्त इसमही भोवतीही ढाल ठेवण्याचा जर प्रयत्न करणार असेल तर त्याचा प्रयत्न थोडा वेळ यशस्वी होईल, पण साधारणपणे कधी नव्हे अशा प्रचंड स्फोटामध्ये त्याचे पर्यावसन झालेले आढळून येईल. अशक्य कोटीतील गोष्ट करण्याचे हे प्रयत्न नेहमीच अपयशी झालेले आहेत. तेव्हा आमचा नियम असा आहे की ज्या ठिकाणी मद्यपान केले जाते तेथे हजर राहण्याचे योग्य कारण असेल तर आम्ही तेथे हजर राहण्याचे टाळू नये. या ठिकाणात बार, नाईट क्लब, नृत्याचे कार्यक्रम, स्वागत समारंभ, विवाह समारंभ आणि सर्वसाधारण अशा पार्ट्या या सर्वांचा समावेश होतो. मद्यासक्ताबरोबर राहण्याचा ज्याला अनुभव आहे त्याला हे दैवालाच मोह पाडण्यासारखे वाटण्याचा संभव आहे, पण ते तसं नाही. आम्ही त्या बाबतीत एक महत्त्वाचा पर्याय नमूद केला आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेलच. म्हणून प्रत्येक प्रसंगी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा, या जागी हजर राहण्यासाठी मला एखादं चांगलं सामाजिक, व्यापारविषयक किंवा व्यक्तिगत कारण आहे काय, की अशा ठिकाणच्या वातावरणातून थोडासा आनंदाचा चोरटा पुनर्प्रत्यय मिळावा ही माझी अपेक्षा आहे. या प्रश्नांची जर तुम्ही समाधानकारक उत्तरं दिलीत तर तुम्हाला भीतीचे प्रयोजनच उरणार नाही. मग वाटले तर जा किंवा जाऊ नका. तुम्हाला जे काही उत्कृष्ट वाटेल त्याप्रमाणे वागा. पण तिथे जाण्यापूर्वी तुम्ही कणखर आध्यात्मिक भूमीवर उभ्या आहात आणि तेथे जाण्यातील तुमचा हेतू सर्वस्वी चांगला आहे याबद्दल मात्र खात्री करून घ्या. त्या प्रसंगातून तुम्हाला काय मिळेल याचा विचार करू नका. या प्रसंगात कितीसा रस भरू शकाल याचा विचार करा. पण तुम्ही डळमळीत असला तर मात्र त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या मद्यासक्ताबरोबर काम करणं अधिक श्रेयस्कर होईल. ज्या ठिकाणी मद्यपान केले जाते तेथे सुटकी चेहऱ्याने बसण्यात आणि जुन्या सुवर्ण दिनांबद्दल उसासे टाकण्यात काय अर्थ आहे? तो जर आनंदाचा प्रसंग असेल तर तेथे जमलेल्या लोकांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करा. तेथे व्यापारविषयी घडामोडी होणार असतील तर जा आणि तुमच्या व्यापाराचे कार्य उत्साहाने करा. तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर असाल की ज्याला बारमध्ये जेवण करायचे आहे तर जरूर त्याच्याबरोबर जा. तुमच्या मित्रांना कळू द्या की तुमच्यासाठी त्यांनी आपल्या सवयी बदलण्याचे कारण नाही. योग्य वेळी आणि जागी तुमच्या सर्व मित्रांना तुम्ही स्पष्ट करून सांगा की मद्य तुमच्या प्रवृत्तीला का मानवत नाही. हे जर तुम्ही निसंदिग्धपणे केलं तर फारच थोडे लोक तुम्हाला मद्याचा आग्रह करतील. तुम्ही मद्यपान करीत असताना तुम्ही जीवनापासून हळूहळू दूर जात होता. आता तुम्ही या जगाच्या सामाजिक जीवनात पुन्हा पाऊल टाकत आहात. तुमचे मित्र मद्य घेतात म्हणून केवळ पुन्हा समाज जीवनातून बाहेर पडण्याची सुरुवात करू नका. तुमचे कार्य आता इतरांना जास्तीत जास्त सहाय्यभूत होऊ शकत अशा जागी हजर राहणं हे आहे. म्हणून जेथे तुम्ही उपयोगी पडू शकाल तेथे हजर राहण्याचा संकोच करू नका. अशा कार्यासाठी पृथ्वी तलावरील अत्यंत घृणास्पद जागी सुद्धा जाण्याचा अनुमान करू नका. गोळीबार सहन कराव्या लागणाऱ्या जीवनातील आघाडीवर या हेतुपूर्तीसाठी तुम्ही उभे राहा आणि परमेश्वर तुम्हाला इजा होऊ देणार नाही, सुरक्षित ठेवेल. आमच्यापैकी अनेक लोक आपल्या घरी मद्य ठेवतात. सुधारणेच्या मार्गावरील नव्या मद्यासक्तांना जबरदस्त ओढ निर्माण झाली
तर त्यांच्यासाठी अनेक वेळा या मद्याची गरज लागते. आम्ही आमच्या मित्रांनाही ती देतो, पण ते मद्यासक्त नसले तरच. आम्ही याबद्दल चर्चा वा वाद करत नाही. आमची अशी भावना आहे की प्रत्येक कुटुंबाने त्याच्या परिस्थितीचा विचार करून याबद्दलचा निर्णय स्वतःच करावा. मद्यपान ही एक प्रवृत्ती म्हणून प्रस्थापित झालेली आहे. त्याबद्दल कधीही असहिष्णुता वा द्वेषभाव न दाखविण्याच्या बाबतीत आम्ही फार काळजी घेतो. अनुभव असा आहे की असा दृष्टिकोन कोणालाच उपकारक होणार नाही. प्रत्येक नवा मद्यासक्त अशा तऱ्हेच्या आमच्यामधील वृत्तीची अपेक्षा करतो आणि त्याला कल्पनातीत हलके वाटते. जेव्हा त्याला आढळून येते की आम्ही द्रोह करणाऱ्या लोकांना शोधून काढून ठेचणारे लोक नाही, असहिष्णुतेची वृत्ती खुद्द मद्यासक्तांना घृणास्पद वाटेल आणि ते आमचा तिटकारा करू लागतील. या मूर्खपणाच्या वृत्तीमुळे अनेक मद्यासक्तांची जीवने जी वाचवता आली असती ती आमच्याकडून परावृत्त झाली. मर्यादित मद्यपान करणाऱ्या लोकांनाही ही असहिष्णू वृत्ती तापदायक होऊ शकेल, कारण हजारातील एकाही मद्यप्याला मद्याचा द्वेष करणाऱ्या एखाद्या व्यक्तीने मद्याबद्दल बोललेले आवडणार नाही. आम्हाला आशा आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमस मद्याच्या प्रश्नाच्या गांभीर्याची लोकांना जास्त चांगली जाणीव करून देण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा दृष्टिकोन कडवटपणाचा वा शत्रुत्वाचा असेल तर आमचा या कामी फारच थोडा उपयोग होईल. मद्यपी लोक ते सहन करणार नाहीत. अखेरीस आमचे प्रश्न आम्ही स्वतःच निर्माण केलेले आहेत. बाटली ही केवळ प्रतिकात्मक होय. शिवाय कोणाशीही आणि कोणत्याही गोष्टीबद्दल संघर्ष करावयाचा नाही हे आमचं ब्रीद आहे. त्या दृष्टीने सारी लढाई आम्ही थांबवली आहे. आम्हाला ती थांबवलीच पाहिजे.